सध्या मी आहे रायगड जिल्ह्यातील भिरा येथील उन्नाई या धरणाजवळ। आपण जर पाहिलं तर धरणाची पाणी पातळी जी आहे जवळपास 94.44 मीटर पर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याच कारणास्तव धरणाच्या पाणी साठ्यामध्ये वाढ झाला आहे आणि त्याचमुळे धरणाचा एक जो दरवाजा आहे तो उघडलेला आहे। त्या धरणामधून जवळपास 25 सेमीने जो आहे तो धरणाचा दरवाजा उघडलेला आहे आणि त्यातून जवळपास 20.80 घनमीटर इतका जो आहे तो पाणी जो विसर्जित जे आहे ते सध्या होत आहे। आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर कुंडलिका नदीने जी आहे ती इशारा पातळी ओलांडलेली आहे। कुंडलिका नदीची पाणी पातळी जी आहे ती 23.25 मीटर वरती पोहोचलेली आहे। आपण पाहताय हे भिरा येथील उन्नाई धरण आहे आणि याच धरणाचं पाणी जे आहे ते थेट जाऊन खाली कुंडलिका नदीला मिळत असतं आणि त्याचमुळे या धरणाच्या पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्या कारणास्तव धरणाचा एक दरवाजा जो आहे तो उघडलेला आहे आणि त्या दरवाजामधून जवळपास 20.80 घनमीटर प्रति सेकंड इतका पाणीचा जो विसर्ग आहे तो सध्या होत आहे। आपण पाहतोय हे भिरा येथील उन्नाई धरण आहे। याच धरणाचं पाणी जे आहे ते खाली जाऊन कुंडलिका नदीला मिळतं आणि त्याचबरोबर अनेक छोट्या मोठ्या नदींना याच धरणाचं पाणी जे ते मिळत असतं आणि त्याच कारणास्तव या धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे या धरणाचा एक दरवाजा जो आहे तो उघडलेला आहे। आगामी येत्या 3 ते 4 तासामध्ये मुसळधार पाऊस झाल्यास अधिक पाणी पातळी वाढण्याची दाट शक्यता जी आहे ती प्रशासनाच्या वतीने वर्तवण्यात आलेली आहे। पुणे जर्नलिस्ट योगेश सावंतसह राज वैश्वम, पाहणी TV9 मराठी, भिरा, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।